नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2025 जाहिरात येणार आहे, पण अजून वेळ आहे. पण आत्तापासून तुम्ही जाहिरातीच्या अगेन्स्ट तयारी करायला पाहिजे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्हाला जर तलाठी भरतीमध्ये तलाठी पद घ्यायचं असेल तर कसं असावा प्लॅनिंग, त्याबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नीट कॉन्सन्ट्रेट करून बघा, वही आणि पेन घेऊन बसा आणि मी जे मुद्दे सांगतो ते नोट करा. इवन दो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तुमच्या माहितीला इतर 5 विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा. सो आज आपण बघणार आहोत तलाठी भरतीचा अभ्यास करताना तुम्ही जर टार्गेट ठेवला असेल तलाठी भरती तर आता सुरुवात केली तर होईल का, अभ्यास किती वेळ करावा आणि बुक्स आणि नोट्स वापरून अभ्यास होईल का, असे काही मुलांचे प्रश्न. याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पण तत्पूर्वी लक्षात घ्या, एक वाक्य मी तुम्हाला दाखवतो. हे माननीय टाटाजींनी म्हटलेले वाक्य आहे, योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही, मी निर्णय घेतो आणि तो योग्य ठरवतो. मग तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला आत्तापासून अभ्यास करायचा आहे की नाही, आत्तापासून अभ्यास करून ही एक्झाम क्रॅक केली जाऊ शकते का, कारण कॉम्पिटिशन प्रचंड आहे. मागची 2023ची तलाठी भरती तुम्ही बघितली असेल, 4,500 जागांसाठी जवळपास 13 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. सो आत्तापासून अभ्यास करणं गरजेचं आहेच, कारण कॉम्पिटिशन प्रचंड असणार आहे. मग आता त्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडनं एक तलाठी भरतीची रेकॉर्डेड बॅच सुद्धा अवेलेबल आहे, जी बॅच तुम्हाला फक्त 1499 रुपयात अवेलेबल आहे, इन्क्लुडिंग GST. याच्या व्यतिरिक्त काही लागणार नाही. दुसरी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, जी तुम्हाला सेम फी मध्ये अवेलेबल असणार आहे. आता ह्या दोन्ही बॅचमध्ये वैशिष्ट्य काय, अनलिमिटेड वॉचिंग टाइम आहे, कितीही वेळेस तुम्ही लेक्चर बघू शकता. टॉपिकनुसार विषयानुसार तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणासहित उत्तरे अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज स्कोर कार्ड तुम्हाला बघता येणार आहे. तलाठी भरतीमध्ये सर्वाधिक तुम्हाला 2023चा निकाल माहिती असेल, नसेल तर एकदा बघून घ्या. त्यावेळेस इग्नाइट अकॅडमीनेच खूप जास्त रिझल्ट दिलेले आहे. सो नक्कीच ह्या बॅचला तुम्ही जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा. काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. परीक्षा कोण घेणार हा प्रश्न अजूनही प्रश्नांकितच आहे. तलाठी भरती मागची TCSनी घेतली होती, ह्या वर्षी TCS घेणार की MPSC. ॲड डिसेंबरमध्ये आली आणि तोपर्यंत TCSचं कॉन्ट्रॅक्ट असेल तरच TCSकडे जाणार. ॲड जर डिसेंबर नंतर गेली, ज्याला काही कारणं मी तुम्हाला दाखवली होती, आचारसंहितेची कारणं आहेत. जर ॲड डिसेंबर नंतर आली तर मात्र इथे दोघांपैकी एक जास्त शक्यता आहे, ती म्हणजे MPSCची. आणि मग TCSकडे जर कॉन्ट्रॅक्ट वाढवून दिलं तर TCSकडे जाऊ शकतं, अन्यथा जास्त मेजॉरिटी आहे MPSCकडे जाण्याची. याच्यावरती पाठीमागे डिटेल व्हिडिओ घेतला आहे, त्यामध्ये सगळे मुद्दे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. ओके, जाहिरात येऊ शकते का डिसेंबरमध्ये ते पण मी तुम्हाला सांगितलंय, कारण 2 जाहिराता निवडणूक आयोगाच्या परमिशनने 2 जाहिराती आता येऊन पण गेलेल्या आहेत. सो होऊ शकतं किंवा पुढे जाऊ शकते. मग आता ही एक्झाम ऑनलाईन होणार की ऑफलाईन, याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ घेतला होता. मेजॉरिटी आहे एक्झाम MPSCकडे जाण्याची आणि MPSCकडे गेली तर मेजॉरिटी ही ऑफलाईन होण्याची. हा पण मुद्दा नीट नोट करा. पण मी तुम्हाला म्हटलं की काही अंशी हे अजूनही स्पष्ट होत नाहीये, म्हणजे जाऊ शकते TCSकडे, होऊ शकते ऑनलाईन. पण आपण तयारी करत राहणं खूप गरजेचं आहे. आता परत तुमच्या मनात प्रश्न येईल, सर तुम्ही म्हणतात असं होईल, मग तयारी करताना कसं आपला प्लॅनिंग असावा, विषय कोणता असेल, विषय कोणते असू शकतात, एक्झामचा पॅटर्न कसा असू शकतो, एक्झाम ऑनलाईन ऑफलाईन असू शकते, वेटेजनुसार प्रत्येक सब्जेक्टला कसं इथे पकडलं जाणार आहे, म्हणजे हे 4च सब्जेक्ट असणार की जास्तीचे असणार आहे. बघा, सरळ सेवा एक्झाम जर आपण बघितली, सगळ्याच जे की MPSC सोडून TCSनी किंवा IBPSनी आतापर्यंत घेतली, ते 4च सब्जेक्ट त्यांचे होते. मग MPSC सुद्धा कदाचित याचा विचार करूनच पुढच्या एक्झाम कंडक्ट करू शकते, या 4 विषयांशी निगडीत, आणि त्यातली त्यात होऊ शकते ऑफलाईन एक्झाम. आता हे सगळे मुद्दे नीट लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार तयारी करा. त्यानुसारच आमची टीम तुमची तयारी करून घेते. मग आता 2025 साठी काय बदल होऊ शकतो, जर ही एक्झाम MPSCकडे गेली तर काय होऊ शकतं, आणि ही एक्झाम TCSकडेच राहिली तर काय होऊ शकतं. आता बघा, बरेचसे मुलं तयारी लागलेले आहेत. इथे जे विषय आहेत ना, जे कॉमन 4 विषय आहेत, ते 4 विषय पण तुम्हाला दाखवतो. हे जे 4 विषय बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित, हे विषय तुम्हाला असणारच आहे. हे विषय सोडून जरी MPSCकडे ही एक्झाम गेली तर हे विषय सोडून बाकीचे विषय घेतील असं काही आहे का, हे विषय असणारच आहे. सो आता तुम्ही ह्या विषयांचा जरी अभ्यास केला त्याचा फायदा होणारच आहे. असं होणार आहे का, नाही सर MPSCकडे गेली आणि MPSC जर का मराठी काढून टाकला, इंग्लिश काढला, सामान्य काढला, बौद्धिक चाचणी काढलं तर काय होईल.
नाही. एमपीएससी हे सब्जेक्ट ठेवलंच. हा, एमपीएससी काय करू शकते, हे सब्जेक्ट प्लस अजून काही सब्जेक्ट ऍड करू शकते, त्याचे वेटेज वाढवू शकते. वेटेज कमी जास्त करू शकते, अजून एक काही सब्जेक्ट ऍड करून त्याचे वेटेज वाढवू शकते. पण डायरेक्ट हे सब्जेक्ट स्किप होऊ शकत नाही, कॅन्सल केले जाऊ शकत नाही. कदाचित एमपीएससी हेच सब्जेक्ट घेऊन तुमची एक्झाम पण घेऊ शकते. सो आता तुमच्या हातात वेळ काय आहे की तुम्ही अभ्यास करत राहणं, आणि अभ्यास करताना हे चारही सब्जेक्टचा आता अभ्यास करणं गरजेचं आहे. जेव्हा एमपीएससीचं स्ट्रक्चर बदलेल किंवा एमपीएससीने ही एक्झाम कंडक्ट करायचं ठरलं, फायनल झालं, त्याचं स्ट्रक्चर आलं आणि त्यात काही बदल झाला, हे सब्जेक्ट प्लस अजून काही सब्जेक्ट वाढले, तर आम्ही तुम्हाला ते त्या बॅचमध्ये इन्क्लूड करून देणार आहोत. जर जास्तीचा सिलेबस असेल तर जो काय डिफरन्स असेल त्या डिफरन्सनुसार सुद्धा तुम्हाला ती बॅच आम्ही देणार आहोत, काळजी करू नका. उदाहरणार्थ ही बॅच तुम्हाला 1500 रुपयाची आहे, आणि जर एमपीएससी स्ट्रक्चर बदललं आणि काही सब्जेक्ट अजून ऍड केले वेटेजनुसार आणि ते सब्जेक्ट जर पकडले, तर त्यामधनं ती बॅच आमची कॉस्टिंग गेली 2000 पर्यंत, तर 1500 रुपये वजा करून तुम्हाला 500 रुपये फक्त आम्ही डिफरन्स घेणार आहोत. सो बॅच तुम्हाला तिथे ती पण मिळणार आहे. मी तुम्हाला का सांगतोय, बऱ्याच विद्यार्थ्यांचे हे प्रश्न आहे, म्हणून हे प्रश्नांची उत्तर ह्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करतोय. सो लक्षात घ्यायचे काय, सब्जेक्ट तुम्हाला लक्षात घ्यायचे. सब्जेक्ट आता तुम्ही 4 सब्जेक्ट, ज्या 4 सब्जेक्टचा अभ्यास नक्कीच करावा. सिलेबस ह्या 4 सब्जेक्टनुसार तुम्ही सिलेबस डिसाईड करून 4ही सब्जेक्टचा सिलेबस, जो की आतापर्यंत आमची टीम याच्या अगोदर पण डिकोडिंग केलाय, पण आता इथून पुढे सुद्धा डिकोडिंगचे सब्जेक्ट येतील बघा. आमच्या याच चॅनलवरती तुम्हाला तलाठी भरतीचे 4ही सब्जेक्ट त्यांचं व्यवस्थित डिकोडिंग करून देणार आहे. सो ते पण बघून ठेवा. त्यानंतर कट ऑफ बद्दल मी पुढचा एक व्हिडिओ घेणार आहे की तुम्हाला साधारणतः किती मार्कांची गरज, किती पर्सेंटेजची गरज आहे, जेणेकरून तुम्हाला आत्तापासून अभ्यास करताना, प्रत्येक टेस्ट सोडवताना, प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना, प्रत्येक टॉपिक सब टॉपिकचा अभ्यास करताना हे लक्षात घ्यावं लागेल. आणि पीवायक्यू फार महत्त्वाचे असणार आहे. आता इथे पीवायक्यू अभ्यासत असताना तुम्हाला एमपीएससीने सुद्धा गट कच्या एक्झाम घेतलेल्या आहे. सो त्याच्या अनुषंगाने सुद्धा पीवायक्यू बघायचे, आणि टीसीएसनी आतापर्यंत घेतलेल्या ह्या एक्झाम आहे त्याचा पण पीवायक्यू आपल्याला अभ्यासायचा आहे, किंवा ह्या 4 विषयावरती आलेले पीवायक्यू कशा पद्धतीचे थोडक्यात ते पण आपल्याला अभ्यास करायचे आहे. त्याचे डिटेल्स व्हिडिओ माझे येणार आहे. त्याचे आमचे प्रत्येक विषयाचे सब्जेक्ट फॅकल्टी सुद्धा तुम्हाला हे डिकोड करून देणार आहे. त्यानंतर पुढे घेऊन जातो, आतापासून फर्स्ट अटेम्प्ट मध्ये निवड होण्यासाठी अभ्यासाचं नियोजन कसं असावं. बघा, आतापर्यंत तुम्हाला मी जे सांगितलं, टीसीएस टीसीएस आणि एमपीएससी सिलेबस आणि सब्जेक्ट, वेटेज आणि कट ऑफ, हे तुम्हाला थोडक्यात मी तुम्हाला अंदाज दिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल सर एमपीएससी टीसीएस फायनल कसा अभ्यास करतो, मी परत रिपीट करतो याला की विषय तर बदलणार नाही, विषय असतील की नाही हे, सो त्या विषयानुसार तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे. मग नियोजन कसं करायचं आहे, त्यामध्ये बघा, पहिले तर पीवायक्यू खूप महत्त्वाचे असतात, पण इथे स्टार करून ठेवतो, कारण पीवायक्यू टीसीएसचे करायचे की एमपीएससीचे करायचे हे थोडा मुद्दा बाजूला ठेवूया. दुसरा मुद्दा आपण घेऊया, ही 4 सब्जेक्ट जे आहे ना, ह्या 4 सब्जेक्टचे काय म्हटलं मी, ह्या 4 सब्जेक्टचा सिलेबस नीट समजून घ्या. मराठी, इंग्लिश, जीके जीएस आणि मॅथ रिजनिंग हे सब्जेक्ट तुम्हाला इतरत्र एक्झामला पण आहेत. तो त्या अनुषंगाने ह्या सब्जेक्टचा अभ्यास आता व्यवस्थित करा. सिलेबस आमची टीम डिकोड करणार आहे, त्यानुसार सिलेबस नोट करा आणि त्यानुसार अभ्यासाला लागा. दुसरा मुद्दा, संदर्भ साहित्य म्हणजेच बुक लिस्ट फायनल करा. बुक लिस्ट मराठी इंग्लिशची कॉमन आहे. तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करा, तुम्ही राज्यसेवेचा करा, कंबाईनचा करा. सब्जेक्ट मराठी इंग्लिशसाठी तुम्हाला जो अभ्यास करायचा आवाका आहे, जे टॉपिक आहे, सब टॉपिक आहे, ते सारखेच असणार आहे. त्याच्यामध्ये वेगळं काही नाही आहे. दुसरा मुद्दा राहिले मॅथ, रिजनिंग आणि जीके जीएस, इथे मला तुम्हाला विचार करावा लागेल. त्यासाठी आमच्या पूर्ण टीमचं डिकोडिंगचं लेक्चर येणार आहे, ते व्यवस्थित बघा, सब्जेक्ट निहाय बघा, आणि त्यानुसार तुम्हाला बुक्स पण सांगितले जाणार आहे, ते बुक्स तुम्ही फायनल करा, किंवा बुक लिस्टचा सेपरेट माझा व्हिडिओ येईल, तो व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्या. चौथा मुद्दा आहे की नोट्स, तुम्हाला प्रत्येक विषयाच्या तुमच्या भाषेमध्ये व्यवस्थित नोट्स काढायच्या आहे. आता बघा, मी मराठीचा अभ्यास करत असेल, एखादा टॉपिक घेतला तर त्या टॉपिकचा अभ्यास करत असताना त्या टॉपिकवर आतापर्यंत एमपीएससी किंवा टीसीएसनी विचारलेले प्रश्न लक्षात घेता, किती महत्त्वाचं आहे, त्यानुसार नोट्स तुम्हाला काढायच्या. म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला काय सांगितलं की थोडंसं एमपीएससी टीसीएसच्या दृष्टीने पीवायक्यू बघा, नंतर सिलेबस व्यवस्थित डिकोड करा, आणि मग तुम्हाला रिडिंग करायचं आहे, आणि रिडिंगमधनं तुम्हाला नोट्स काढायचे. तिसरा जो घटक सांगितला, संदर्भ साहित्य, म्हणजेच इथे रिडिंग करायचे, संदर्भ साहित्य सुद्धा तुम्हाला प्रॉपर घ्यायचे, ऑथराईज घ्यायचे, नोट्स काढायच्या तुमच्या भाषेमध्ये. आणि 5वं, टेस्ट सिरीज मल्टिपल लेव्हलला द्या. इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला या भरपूर सारा टेस्ट टॉपिकनुसार, सब टॉपिकनुसार, सब्जेक्टनुसार फुल लेंथ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. सो त्याचा फायदा नक्की करून घ्या. फक्त टेस्ट देण्याच्या अगोदर तो टॉपिक व्यवस्थित अभ्यासा, आणि मग टेस्ट सिरीज द्या. आणि मग शेवटचा घटक येतो रिव्हिजन करण्याचा. रिव्हिजन इग्नाइट अकॅडमीकडनं खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने करून घेतलं जातं. महारिव्हिजन सेशन पण चालतात, आणि बॅचमधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे रिव्हिजन सेशन प्रॉपर दिले जातात. तुम्हाला इथे अभ्यास करताना
कोणता टॉपिक, कोणता सब्जेक्ट मधला कोणता टॉपिक वीक आहे हे समजून घेण्यासाठी टेस्ट सिरीज आहे आणि टेस्ट सिरीज झाल्यानंतर तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. सपोज मी एखादा मॅथची टेस्ट दिली आणि त्यामध्ये एखादा चॅप्टरमध्ये मला मार्क कमी पडतात, सपोज ती सरासरी चॅप्टर आहे त्यामध्ये मला मार्क कमी पडतात, याचा अर्थ तो वीक आहे, त्याचं रिव्हिजन करा. पूर्ण सब्जेक्टची रिव्हिजन करायची गरज नाही आहे, फक्त त्या सब्जेक्ट मधला तो टॉपिक जो वीक आहे ना तो समजला पाहिजे आपल्याला, आणि त्यासाठी टेस्ट सिरीज असतात. तो विकनेस वरती काम करा. विकनेस वरती काम केलं की आपली स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट होते. बघा आपण स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करतो म्हणजे त्याला. सो विकनेस वरती काम करायचं म्हणजेच त्याला रिव्हिजन करायचे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा विचारतात, क्लास लावणे महत्त्वाचे आहे, गरजेचे आहे का? बघा एखाद्या विद्यार्थ्याला एखादा विषय, त्या विषयाची कन्सेप्ट, त्याच्या एखादा चॅप्टर समजायला खूप वेळ लागतो, लवकर समजत नाही. अशा वेळेस त्याला जर कोणी मार्गदर्शन केलं, कोणी सांगितलं, कन्सेप्ट समजून सांगितली, तर त्याचा थिंकिंगचा वे बदलतो आणि तो पटकन समजतो. जर तुम्हाला अशा पद्धतीने एखादा विषय अवघड वाटतोय, MCQच्या माध्यमातून, PYQच्या माध्यमातून, ऑब्जेक्टिव्हच्या माध्यमातून कसा अभ्यास करावा समजत नाही, तर अशा वेळेस मार्गदर्शनाची गरज घ्या. आणि मार्गदर्शन खूप चांगलं असावं, नाहीतर खूप जास्त मार्गदर्शक अवेलेबल आहे, पण योग्य ते मार्गदर्शन तुमच्यासाठी कोणतं आहे, जो की योग्य पद्धतीने तुम्हाला गाईड करेल, जो की योग्य पद्धतीने स्कोर वाढवण्यासाठी मदत करेल तुम्हाला, जो की तुमच्यावर मेंटोरिंग करेल. सो त्याचं मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल. आणि हे मार्गदर्शक निवडताना खूप काळजी घ्या, नाहीतर काय होतं कधी कधी चुकीच्या पद्धतीने अभ्यास करून सुद्धा मुलं पास होण्याऐवजी फेल पण होतात. सो याचा नीट गांभीर्याने विचार करायचा. खूप चांगले मार्गदर्शक मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, फक्त तुम्हाला चेक करायचं की तुम्हाला कोणाकडून जास्त चांगलं समजेल. त्यानुसार इग्नाइट अकॅडमी एक चांगला ऑप्शन आहे, त्यांचे पण डेमो लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील. ते डेमो लेक्चर बघा आणि तुम्हाला योग्य वाटले तर नक्की जॉईन करा. पाठीमागचा रिझल्ट सुद्धा आम्हाला म्हणजे खूप जास्त पद्धतीने मिळालेला आहे, तुम्ही पण तो रिझल्ट बघू शकता पाठीमागे 2023च्या बॅचचा. सो तलाठी भरतीमध्ये आपण खूप मोठं काम केलेलं आहे. सो याचाच संदर्भ लक्षात घेऊन तुम्हाला मी सांगेल, क्लासची जर गरज वाटली तुम्हाला अपेक्षित असेल तर इग्नाइट अकॅडमी हा चांगला ऑप्शन तुमच्यासमोर अवेलेबल आहे. ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता. सो तलाठी भरतीबद्दल तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील ना, कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. त्याच्यावरती माझे व्हिडिओ येत राहणार आहे, त्याच्यावरती प्रॉपर ॲनालिसिस करून तुम्हाला मी माहिती देत राहणार आहे. आणि इथून पुढे आपले पूर्ण फॅकल्टी, ज्या विषयांच्या फॅकल्टी आहे ते सुद्धा तुमच्यासाठी डेमो लेक्चर घेऊन येणार आहे. सिलेबस डिकोडिंग स्ट्रॅटेजी सेशन पण घेऊन येणार आहे. सो ते पण नक्की बघा. कुठे असतील ते याच चॅनलवर असेल. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. सो पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला जर तलाठी व्हायचं असेल तर मी सांगितलेले जे 6 मुद्दे आहेत ते खूप 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 महत्त्वाचे असणार आहे. कारण तुमचा प्रतिस्पर्धक जो आहे ना तो आता अभ्यासाला लागलेला आहे आणि त्याच्याकडे सध्या तेच आहे जे तुमच्याकडे आहे. सो तो लागलाय त्याला, तुम्ही वेट करू नका. कसा करू, कुठून करू, TCS करू, IBPS करू, MPSC करू. सो आता हे विषय तर आहेच ना तुम्हाला. सो अभ्यासाला सुरुवात करा. थांबू नका. जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा येईलच. सगळ्या महाराष्ट्रातील जेवढे तलाठी भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहे, सध्या सगळ्यांना हा प्रश्न पडलेला, ते सगळे एकाच लेवलला आहेत. पण मात्र ते आता जर अभ्यास करत असतील ह्या विषयांचा तर तुम्ही मागे पडता कामा नये. सो तुम्ही सुद्धा आपला तयारी लागा, अभ्यास चालू करा, सुरुवात करा. त्यासाठी इग्नाइट अकॅडमी हा चांगला प्लॅटफॉर्म नक्कीच निवडा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. मनात काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.